डॉक्टर साहेब, शेवटच्या स्टेजला असणारा पेशंट पण वाचवू शकतो ना? म्हणजे तुम्ही काहीतरी असा प्रयत्न करा ना. पैशांची काळजी करू नका, मी वाटेल तिथून व्यवस्था करतो. सर्व काही आपल्याच हाती नसतं. मीच काय, कोणताही डॉक्टर तुमच्या बायकोला वाचवू शकणार नाही. हो, परंतु आपण एक करू शकतो. काय? तिचा मृत्यू लांबवू शकतो. कसा? मी तुम्हाला काही औषधं देतो. हो, परंतु ती थोडी महाग आहेत. नाही नाही, तुम्ही काय काळजी करू नका पैशांची. मी करेन व्यवस्था, पण बायको वाचली पाहिजे. मिस्टर शिंदे, मनावर थोडा कंट्रोल ठेवा. ही चिठ्ठी घ्या आणि हो, तुमच्या मुलीच्याही रक्ताची तपासणी करा. मुक्ताची? का? तिला पण? घाबरण्याचं काही कारण नाहीये, पण एकदाची शंका दूर केलेली बरी. ये रामा, काय रे? काय म्हणले डॉक्टर? हा, काय रे रामा? रामा, अरे काय झालं काय रडायला? सगळं संपलं ग आता. सगळं संपलं. संपलं? अरे काय बोलतोस बाबा तू? रडणं थांबव बाबा. काय झालं काय सांगशील का नाही? डोळे पुस बाबा तू आधी. सांग काय झालं ते सांग. आपली धनू. धनू? काय झालं पोरीला? आपल्याला सोडून जाणार आहे आधी. काय काय बोलतोयस काय तू? जास्त दिवस नाही जगणार ती आता. तिला रक्ताचा कॅन्सर झालाय आधी. डॉक्टरांनी तिच्या जगण्याची आशा सोडली. नाही राहणार ती जास्त दिवस. किती स्वप्न पाहिली होती मी पोरीसाठी, तिच्यासाठी. आज याच डोळ्याने तिचं मरण बघावं लागणार मला. दिशा दिशातून प्रश्न वाऱ्या समयेतियात सारी भिंत खचलेली ताठ उभी वादळात अंधारी चालतो काटेरी पाय वाट सांभाळता स्वतःला शोधी त्याची तो पहाट हात बनून पारंबी झोके देले करास त्याची
मुक्ताला सुद्धा रक्ताच्या तपासणीसाठी घेऊन यायला सांगितलं. त्याला मी माझ्या हाताने नटवणार, लग्नाला उभं करणार. मला आणि बाबांना किती सुना सुना वाटेल ना मुक्ता लग्न होऊन या घरातनं गेल्यावर. पुरीचं काही बरं वाईट झालं तर तू काय सुद्धा काळजी करू नकोस. परमेश्वरावरती भरोसा ठेव. तो नक्की यातून काहीतरी मार्ग काढेल. पांडुरंगा, काय केलंस रे बाबा तू? काय केलंस? आपण लग्न करायचं धूम धडाक्यात. चला चल चल आपण जाऊया. चल 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 आपण ना बाबांना बघूया. बाबा कुठे गेले? आत्याबाईंकडे आलेत का बाबा? चला चला चला. हे घ्या हे घ्या हे घ्या हे घ्या हे घ्या हे घ्या. काय झालं रे? अहो अहो तुम्ही कधी आलात? आत्ताच आलो. ते आत्याबाईला भाडं द्यायचं होतं, मग गप्पा मारत बसलो. तुमच्या डोळ्यांना काय झालं? सुजलत का? काय नाही ते हे तांदूळ पाकडते ना, काहीतरी झालं असेल. माझे सुद्धा डोळे लाल झाले बघ. चला 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 हो चला. कंटाळले होई. चला तुम्ही चल, चल, तुमच्या जाऊया एकदा घेऊन. चला 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 बाबांबरोबर चला खेळायला. चला हा चला. आत्याबाई येते. हा परमेश्वरा, काहीतरी मार्ग दाखव रे बाबा. कसली आहे पिशवी एवढी? अगं डॉक्टरने औषधं दिले, बस बस बस. आत्ताच घ्यायला सांगितले. एवढी महाग असणार म्हणजे? नाही नाही अगं महाग कुठली? महाग बी काय नाही. अगं सरकारी दवाखान्यातून आणले, फुकटात मिळाली आहेत. आत्ताच घ्यायला सांगितलं ना ताबडतोब. गोळी घेतो चल. ताबडतोब घ्यायला सांगितलं. घे. डॉक्टर काय म्हणाले माझा हा रिपोर्ट पाहून? काय नाही, असंच पोटात दुखतंय म्हणाले काहीतरी खाण्यातून फरक झालाय. मग ते औषध घेतलं की बरं होईल म्हणाले. नाही मग तुमचा चेहरा काय एवढा उतरलाय? माझा नाही, चेहरा कुठे उतरलाय. ते दोन कामं करायला लागलो ना, ते मग काय थकवा येणार. कामाचा थकवा नाही वाटत आहे हा. कसला विचार करताय? काही नाही ग, तू ते औषधं घे वेळेवर. हां हां बरं होईल. मला बघ काहीतरी खायला दे. तनु, माझ्या एकटेपणाची सुरुवात झाली आहे आणि हे मी तुला नाही सांगू शकत. ही औषधं, हा पैसा, आपलं माणूस नाही वाचवू शकत. म्हणून मी वेळ वाचवून तुझं उरलेलं आयुष्य जगायचा प्रयत्न करतोय आता. देतो मी देतो. हो होय हो. घे 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 बाबा. हा घे 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 बाबा. काय रे? हा बरं बरं घे. हो हो. धनु कुठे आहे रे बाबा? आंघोळ करते. तू तिला काय सांगितलं नाहीस ना? ते मुक्ताच्या तपासणीसाठी मी उद्या तुझ्या बरोबर येणार आहे. तिच्या नकळत तिला आता कसं घेऊन जायचं तपासणीसाठी तेच कळत नाही मला. सुचल सुचल. तू डोक्याला जास्त ताण देऊ नको. सुचल काहीतरी. तिला जरा जरी संशय आला ना तर घर डोक्यावर घेईल. अरे काहीतरी मार्ग निघेल.
उद्या सकाळी बघू आपण मुक्ताचं काय करायचं ते. हं? पांडुरंग काहीतरी मार्ग दाखवेल बघ. काय चाललीये कुसबूस मलाही कळू देत ना. नाही काय नाही ते पुंडलिकासाठी नोकरी आणली आहे ते सांगत होतो आतेला. वय वय अरे 9 वाजले. तुम्ही जेवायला घ्या. आमचा येईल पुंडलिक ढोसून. जाते मी. आई आई ग बाई बाई येते रे बाबा. आई आई हा उठायला त्रास होतो रे बाबा मला. अहो काय म्हणत होते आत्याबाई? कुठे येणार आहेत तुमच्या बरोबर? अगं ते पुंडलिकाला नोकरी आणली ना त्याच्याबद्दलच बोललो, बाकी काय नाही. नाही मला खरं सांगा, काय सांगत होत्या, काय म्हणत होत्या आत्याबाई? काही नाही ग, जीवाला वाटतो. चल काय चाललंय? काय नाही ग अशीच. अच्छा, मी तुमचे भाड्याचे पैसे देऊ का? ते नंतर दे. हा नंतर दे. मी नंतर बोलते तुझ्याशी. जाता मुर्द्या काय करत गावात? अरे वा तुटलेला बोट दुरुस्त केला. अरे मुर्द्या जा ना. फास्ट आहे तर त्याला आपल्याला पैसे देताना एकदम स्लो. हा काळजी नाही, आपल्याकडे आहे, टेन्शन नाही. काय जातो. हा टिरी टी 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 टी. राम चाललाय? हो. घेणार काय नाही काय नाही. काय ग? काय रे तिला काय सांगितलं नाहीस ना? नाही ग, तिला संशय आलेला दिसतोय. आता सांगायचं कसं? काय करायचं काय? आता पोरीला कसं घेऊन जायचं? आता काहीतरी करायला हवं. हा मी असं करते. ते भाड्याचे पैसे बँकेत टाकायचे तसं सांगते. हा सकाळी टाकलेलेच बरे. ते घरात ठेवले तर तो पुंडलिक मारेल ना. माकडाच्या हातात कोलीत कशाला असं काहीतरी सांगते. हा तू पुलापाशी थांब, मी बघते. तू ये. मी आले मी आले. हो हो जा पुलापाशी थांब तू. मी आलेच रे. हा बघ हे आते, बघ बघ कशी रडते ग. ऐकवत नाही काय ते. अरे बाबा तू नको काळजी करू. ते बघतील बर. तो बघतील काय? एवढंच पोर ते पाव किलोचं, त्याच्यात रक्त काढायचं. अरे बाबा नको काळजी करू. आता काय करणार? करायला हवे ना तपासणी. काय करणार काय? बघ झालं काय? बघ बाई. आली रे बाबा आली. बाई 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 बाई. नक्की ना? काळजी घ्या आणि ते जरा सोळा दे. दे माझ्याकडे दे बाबा. ये तू घे, हिला घे. तू जा घरी. मी काय करतो, दुपारी परस्पर येतो, रिपोर्ट इकडून घेतो आणि मग येतो. चला चल घरी जाऊया. टाटा करा बाबाला. टाटा करा. टाटा टाटा. चला चला. वहिनी जेवण वगैरे झालेलं दिसतंय. हो मुक्ताचे बाबा गेले ना डबा घेऊन. बाकीची आवरावर झाली, कपडे धुवायचेत अजून. तुझी पोटदुखी काय म्हणते? मी गोळी दिलेली आराम पडला का? हो आराम पडायचा, पण परवा जबरदस्तीने डॉक्टरकडे घेऊन गेले आणि ही औषधं घेऊन आले. नशीब रामभावाला वेळेवर जायचं सुचलं. मी तर तुला सुरुवातीला सांगत होते. अरे मुक्ताला किती खेळणी आणले रामभावानी. होय हो उगाच वायफळ खर्च. त्यात काय चिडायचं, हौशेने आणलेत. तरी बरं औषधं तरी फुकटात मिळतात. सुमन वहिनी हे कसलं बिल आहे? अगं हे औषधांचंच बिल आहे. 413 रुपये 15 पैसे. 413 रुपये 15 पैसे.
कुठल्या औषधाचं बिल आहे? थांबा बघते. ह्याच औषधांचं बिल आहे. ह्याच औषधांचं बिल आहे? मिस्टर शिंदे या बसा. तुमच्या मुलीचे रिपोर्ट्स तर सगळे नॉर्मल आहेत. मला राहून राहून या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की आईला कॅन्सर असूनही मुलगी इतकी सेफ कशी. मला तर दाट शंका होती की आईच्या दुधातून ट्रान्सफर झाला असावं. बट इट्स स्ट्रेंज. अद्भुत आहे. तुम्हाला सांगायचं राहून गेलं डॉक्टर, आमच्या धनूला बाळणपणानंतर दूधच येत नव्हतं. ओ आय सी. यालाच म्हणतात नशीब. सारा नियतीचा खेळ. बरं झालं मुलगी वाचली. हां, पण कुणाला एकाला जावं लागणारच आहे ना. मी तुमची अवस्था समजू शकतो. समजणं आणि भोगणं यात खूप फरक आहे डॉक्टर साहेब. रामभाऊ, आम्ही डॉक्टर फक्त जन्म आणि मृत्यूमधले दुवे असतो. फक्त दुवे. पोस्ट पण म्हणा हवं तर. परमेश्वराचा निरोप देणार. निरोप तर घ्यावाच लागणार आहे आता. वाटोपला का तुझं? हो झालंच आहे. ये आता लवकर. हो आले. औषधं घ्यायची आहेत ना. औषध घे आणि मुक्ताला घेऊन ये. आतेकडे गेले ना. घे गोळी घे. ओके. 413 रुपये 15 पैसे. एवढं कुठल्या औषधाचं बिल आहे? ते म्हणजे इतकी महागडी औषधं घेण्यासारखं काय झालंय मला? नाही, काही लपवू नका आता. ही चिठ्ठी सापडली मला तुमच्या खिशात. सांगा ना, तुम्हाला मुक्ताची शपथ. खूप लपवायचा प्रयत्न केला, पण आता सांगावंच लागणार आहे. मुक्ताची शपथ घातलीस ना. धनू, तुला रक्ताचा कॅन्सर झालाय. तुला रक्ताचा कॅन्सर झालाय. तुला रक्ताचा कॅन्सर झालाय. तुला रक्ताचा कॅन्सर झालाय.